मालती, आता अंधार पडायला सुरुवात झाली. जायचं का आपण आता आतमध्ये घरात? हं. मालतीचा अस्पष्ट हुंकार. मी व्हीलचेअरचे दोन्ही स्टॉपर सरळ केले आणि ती सावकाशपणे ढकलायला सुरुवात केली. एव्हाना आमचा मदतनीस खंडूने रोजच्याच प्रमाणे दिवाणखान्याचे मागच्या अंगणात उघडणारे दोन्ही दरवाजे उघडले. तेथून खाली बागेत उतरणारा निमुळता रस्ता मी गेल्या वर्षी मुद्दामच करून घेतला होता मालतीसाठी. त्या रस्त्यावरून वरच्या बाजूला चढत चढवत मी व्हीलचेअर दिवाणखान्यात आणून ठेवली. अहो, दमला असाल तुम्ही आता. थोडा वेळ बसा समोरच्या सोफ्यावर. खंडू, पाणी दे बरं यांना प्यायला. मालतीचा काळजीचा सूर. गेले 7-8 महिने आमच्या दोघांचा हा न चुकणं होणारा रोजचा दिनक्रम. एकमेकांच्या सोबतीनं आणि एकमेकांना आधार देत, सांत्वन करत आमच्या आयुष्याच्या लांबलेल्या सावलींकडे हाताश होऊन बघत आम्ही दोघेही जगत होतो. खरं तर मालतीच्या हट्टापायी जरा गावाबाहेर असलेला एवढा मोठा बंगला मी निवृत्त झाल्यावर बांधून घेतला तेव्हा स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं की काही वर्षांनी इथल्या भिंतीआड 2 म्हाताऱ्यांवर एकटं राहण्याची पाळी येणार आहे. आमचं म्हणलं तर चौकोनी कुटुंब. मी, मालती आणि आमचे 2 मुलगे, मोठा रोहन आणि धाकटा चेतन. मी सचिवालयात क्लास 1 अधिकारी होतो. मालती शिक्षिका होती. रोहन आणि चेतन दोघेही जात्यात हुशार होते. शाळेत कायम पहिल्या 5त नंबर असायचा. 10वीच्या परीक्षेत कौतुकास्पद कामगिरी करत दोघांनीही आपापल्या आवडीनुसार पुढील क्षेत्र निवडले. मोठा रोहन वैद्यकीय क्षेत्रात चमकला तर धाकटा चेतन मरीन इंजिनियर झाला आणि एका नावाजलेल्या शिपिंग कंपनीत रुजू झाला. सगळंच दान मनासारखं पडत गेलं तर लढण्याची प्रेरणा आणि दुःखाची चव आपल्याला मिळतच नाही. आमच्या आयुष्यात देखील अचानकपणे एक वादळ घोंगावत आणलं रोहनने. मी आणि मालती मुळांपासून हादरलो तेव्हा. आई वडील म्हणून आम्ही कशात कमी पडलो ते आमचं आम्हालाच कळत नव्हतं. पण आमच्या दोघांच्या प्रारब्धात मात्र नियतीने वेगळाच खेळ मांडला होता. आमच्या अपरोक्ष रोहनने स्वतःहून एका वेगळ्या चक्रव्यूहात स्वतःला अडकून घेतले होते आणि ते प्रकरण गळ्याशी आले तेव्हा तो कोलमडून पडला आणि भसाभसा आमच्या समोर सगळं ओकून टाकलं त्याने. वैद्यकीय कॉलेजात बरेच विवाह ठरतात असं इतके दिवस ऐकून होतो, पण आमच्या संस्कारात वाढलेला रोहन देखील याच मार्गाने जाईल याची सुतराम देखील शक्यता आम्हाला वाटली नव्हती. कॉलेजात रोहन एका पंजाबी मुलीच्या गुरमीतच्या प्रेमात पडला होता. ती मूळची दिल्लीची होती. त्यांचे घराणे मातब्बर होते. घरात पिढीजात व्यवसाय सुरू होता. तिचे वडील शहरातील मोठे व्यावसायिक होते. स्वतःचं हॉस्पिटल असावं असं प्रत्येक डॉक्टरांचं स्वप्न असतं आणि त्यात काही वावगं देखील नव्हतं. रोहनचं देखील हेच स्वप्न होतं, पण ते पूर्ण करण्यासाठी त्याने त्याच्या आई वडिलांशी असलेल्या नात्यालाच गहाण ठेवलं. गुरमीतच्या वडिलांनी रोहनच्या आणि गुरमीतच्या लग्नाला परवानगी तर दिलीच, शिवाय सर्व सोयींनी सुसज्ज असे हॉस्पिटल देखील दिल्लीत बांधून द्यायचं ठरवलं. पण त्यासाठी घातलेली अट मात्र आमच्या नात्याच्या मुळांवर घाव घालणारी होती. एक दिवस रविवारी सकाळी रोहनने ती अट आम्हाला सांगितली आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली. रोहनने जर गुरमीशी लग्न केले तर त्याला तिच्याच बंगल्यावर घर जावे म्हणून कायमचं राहायला लागणार होतं. थोडक्यात आम्हाला तो जवळपास दुरावणार होता. रोहनची देखील द्विधा मनस्थिती झाली होती. पण मला आणि मालतीला मात्र रोहनवर ठाम विश्वास होता. तो भावनेच्या भरात टोकाचा विचार करून चुकीचा निर्णय घेणार नाही याची आम्हाला खात्री होती. रोहनने काही दिवस मागून घेतले आमच्याकडून विचार करण्यासाठी. तिथेच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पण मी काहीच बोललो नाही तेव्हा. पुढचे काही दिवस घरात वादळापूर्वीची शांतता पसरली होती. आम्हा तिघांचेही व्यवहार मूकपणे सुरू होते. अखेर रोहनने त्याचा निर्णय जाहीर केला, नेमका मालतीच्या वाढदिवसाच्या दिवशीच. मित्रांनो, या पुढचा भाग आपणाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.